अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ म्हणजे कोण हे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। लाखो करोडो शिष्य अनुयायी भक्त यांचे चमू निर्माण करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण होते ते आपण थोडक्यात बघू। स्वामी समर्थ हे थोर दत्त अवतार होते। स्वामी समर्थ अंतर्यामी होते। स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता। स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरहित धर्म व्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला। चारही योनीतील जीवांचे स्वामींनी उद्धार केला। स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते। सर्व जाती जमाती सामान्य असणारे माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत आणि त्यांची सेवाही करत असत। योगी सिद्धी प्राप्त झालेले बुवा बाबा संन्यासीही त्यांच्या सेवेत रुजू होत असत आणि त्यांची सेवा करत असत। स्वामी समर्थ कर्दई वनात प्रकटले होते, जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष नृसिंह सरस्वती समाधिस्थ झाले होते। तेथे त्यांचे प्रकटाचे ठिकाण होय। बरीच वर्षे त्यांनी मंगळ वेढ्यात काढली। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रदीर्घ निवास केला व अनेक चमत्कारही तेथे दाखवले। स्वामी भोंदूगिरीपासून कायम अलिप्त राहिले। त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झाली होती। पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळविला होता। स्वामींचे रूपांचे वर्णन तुम्हाला एक थोडक्यात न्यायात सांगितले। स्वामी समर्थ हे उंचीने 6 फुटापेक्षाही अधिक उंच होते। त्यांचे उदर असे पोट अतिशय विशाल होते। त्या स्वामींचे हात हे लांब सडक आणि अजानुभाऊ होते। स्वामींचा रंग हा गव्हाळ रंगाचा होता। स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती। त्यांची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती। स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरब होती। स्वामींच्या भुवया शुभ्र होत्या। कान मोठे व गणपती सारखे होते। कानाच्या पाकळ्या लांब सडक होत्या। गळ्यात तुळशी व रुद्राक्षांच्या माळा होत्या। भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता। स्वामींचे चित्त अतिशय शांत आणि एक करारीपणा होता। अतिशय देखणे व भव्य असे स्वामींचे रूप होते। स्वामी समर्थांचे रूप अतिशय तेजस्वी होते। स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची आणि उग्र भावाची छटा असली तरी ते दत्तावतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेजस्वी असे रूप होते। तुम्ही कदाचित पाहिलेही असेल की स्वामी बघताना असे रागात बघतात असे वाटते, पण ती माऊली रागात बघते पण तिच्या मनात जे प्रेम असतं हे मात्र आपल्याला दिसत नाही। पण जो खरी भक्ती करतो, जो खरी मनापासून त्यांच्याजवळ प्रार्थना करतो, त्यांना माहिती असेल की स्वामी एक हाक मारल्यावर कसे आपल्या स्वतःसाठी धावून येतात। कधीच माऊली आपल्या लेकराला त्रास होईल अशी एखादीही गोष्ट देत नाही। हो, तुमचे भोग असतात ते तुम्हाला भोगावे लागतात, पण त्या भोगांमध्ये सुद्धा त्या भोगायला जी ताकद लागते ती मात्र माऊली देते। तुम्ही बोलून तरी बघा की माऊली मी खूप संकटात आहे, तू माझ्यासाठी धावून ये। तुम्ही ज्याही संकटात असाल त्या संकटातून मुक्त करायला जी तुम्हाला ताकद लागते ही माझी गुरु माऊलीही देते। एक नित्यसेवा एक आपली स्वतःची अशी ठेवा की सकाळी उठल्यावरती 11 माळी स्वामींचा जप करणे, त्याच्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचा, जमला तर 18वा अध्याय सुद्धा वाचा। स्वतःसाठी खूप चांगला असतो। आपल्या सुखी संसारासाठी या आपल्या मुलाबाळांसाठी 14वा अध्याय हा खूप प्रकारे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा देतो, पॉझिटिव्ह वाइब्स देतात आणि ते खूप आपल्यासाठी स्वतःसाठी खूप चांगले आहे। जमेल तशी आपली वेडीवाकडी सेवा करायची आणि स्वामींना म्हणायचे की महाराज मला जसे जमले जसे मला जमत आले तसे मी तुमची सेवा करत आले। काही चुकलं मागलं तर मला नक्की सांगा, मी नक्की त्याच्यामध्ये फेरफटका करेन, पण माझी ही वेडीवाकडी सेवा तुम्ही मान्य करून
माऊलीला केलेली फक्त सेवा महत्वाची असते. तुम्ही ती अशी खूप सारे पदार्थ, खूप साऱ्या त्यांना गोष्टी अशा आणून दिल्यात की माऊली प्रकट होते, आपल्याला प्रसन्न होते असं नसते. माऊलीला मनापासून केलेली सेवा कधीही त्यांच्याजवळ पोचते. ती तुम्ही कुठेही कधीही करा. असं बोलत नाही की सकाळी उठल्या तुम्ही जप करा, स्वामींचं नाव घ्या, असं काही नाही. तुम्ही जिथेही फ्री असाल, जिथेही तुम्हाला वेळ असेल, तिथे तुम्ही कंटिन्यू असं जर तुम्ही स्वतःच्या याच्यामध्ये नाव घेत राहिलात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तरीही माऊलीला तुमचे जे मनापासून बोलवलेले हाक जे असते ती तिच्यापर्यंत पोचते. मी अजून एक मंत्र तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की खरंच तो मंत्र तुम्ही बोलल्यावरती तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये खूप चांगला सारा एक फरक जाणवेल. जो त्या माऊलीचा मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक नवीन ऊर्जा मिळेल, एक नवीन आशा मिळेल. असं खूप सारं आहे. तुम्ही जेवढं कराल ना स्वामी समर्थांचे, तेवढं तुम्हाला दोन्ही हाताने स्वामी देतील. तुम्हाला असा कधी विचारच पडणार नाही की आपण कधीच कशामध्ये घाबरणार नाही. अरे घाबरायचीच का? जे शक्य असतं ते आपण करतो आणि जे अशक्य आहे ते आपले स्वामी माऊली करतो. कधीही एक हाक मारा की माऊली मी आता थकलो, आता मला जमत नाही आहे यापुढे. दुसऱ्या क्षणाला स्वामी माऊली तुमच्यासाठी उभी राहिलेली असते. कोणत्याही रूपात का असेना, पण ती तुमच्याजवळ नक्की उभी राहते. पण तुम्ही खरे असाल तर. आपण जेव्हा खरे असतो तेव्हा कशाचीच भीती बाळगायची नसते असे महाराज सांगतात. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्याला जमेल तसं आपण वागावे, तेवढं नीट वागावे, तेवढे आपली कर्म चांगली ठेवावी. कर्माचे फळ हे कधी ना कधीतरी मिळतेच. म्हणून आपली चांगली कर्म असतील तर त्याचे फळ देखील चांगलेच मिळते. वाईट कर्म करणाऱ्यांना आता नाही तर नंतर कधी ना कधीतरी ते कर्म भोगावेच लागतात. त्याच्यामुळे स्वतःची कर्म चांगलीच ठेवा, वाईट ठेवू नका. मग तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही. मग माझी स्वामी समर्थ माऊली तुमच्या पाठीशी सदैव उभी असेल. श्री स्वामी समर्थ.